बघूयात पुढची बातमी। पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच तापला। पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपा आमदारांनीच सरकारला घरचा आहेर दिलाय। पंतप्रधान पीक विमा योजनेत घोटाळा झालाय। बीडच्या परळीतील पीक विमा पॅटर्न प्रमाणे आता मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अशा प्रकारे घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धस हे करतायत आणि यानंतर या प्रकरणाच्या धसाला जाणार असं म्हणत कारवाईचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देखील दिलंय। 29,023 अध्यक्ष महोदय, बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत। दैनिक लोकमत। अध्यक्ष महोदय, पीक विम्याचे बोगस प्रस्ताव, महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा। बातमी अध्यक्ष महोदय। धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा। माफिया, शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया। वाळू माफिया ऐकलं अध्यक्ष महोदय, खडी क्रेशरचे माफिया, मुरुम माफिया ऐकलं, गँगवार मधले माफिया ऐकलं, प्लॉटिंगचे माफिया ऐकलं, परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय। ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला, हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे। आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू। म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण, पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी, कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं। त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे। म्हणजे एकीकडे आपण सांगायचं 8,000 कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1,000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे। म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय